कर्नाटक राज्यातील सौंदलगा इथली रेणुका देवीची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली। या यात्रेसाठी कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या देवीच्या यात्रेला राधान तालुक्यातील कौलव इथल्या घोड्याच्या सगण्याला आजही मान आहे। ही यात्रा कृषी संस्कृतीशी निगडीत असल्यानं पारंपरिक वस्तूचा व्यापार मोठ्या प्रमाणात झाला। उदगाई उदच्या जयघोषात भंडाऱ्याच्या उधळणीत सौदलगा इथल्या रेणुका देवी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। लाखो भाविक काल देवीच्या सविना सोहळ्यासाठी बैलगाडी आणि मिळेल त्या वाहनाने दाखल झाले। सौदलगा यात्रा मोठ्या उत्साहात गेली 200 वर्ष सुरू आहे। या यात्रेसाठी कोल्हापूर, कौलव, राशिवडे, सुये, कावणे परिसरातील भाविक बैलगाडीने वाहनाने यात्रेच्या आदल्या दिवशी इथं तंबू उभा करून वास्तव्यास येतात। रंगपंचमी दिवशी मुख्य यात्रा रेणुका मंदिर परिसरात भरते। आज यात्रेसाठी सकाळपासूनच भाविक मंदिराकडे येत होते। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। भाविक आपल्या कुटुंबियांसह मंदिरात प्रवेश करत होते। यात्रेमध्ये देवीचा अश्व कोतवाल मिरवणूक म्हणजे सविना सोहळा साजरा करण्यात आला। भंडाऱ्याच्या उधळणीत उदगाई उदयच्या गजरात सविना सोहळा पार पडला। गावातील गादी देवस्थान या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आले होते। महेश रानमाळे, उदय पाटील, पुजारी चंद्रकांत कुरुळे, राजेंद्र पाटील, मनोज पाटील यांनी देवीची पूजा मांडली। यात्रेची 200 वर्ष परंपरा लाभली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे आप्पासाहेब पाटील आणि आकाश पाटील यांनी दिली।